गोकुळदूत संघाच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव निश्चित झालंय। अध्यक्ष निवडी संदर्भात प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली। त्यानंतर नेत्यांनी संचालकांशी चर्चा केली। मात्र संभाव्य धोका टाळण्यासाठी नव्या अध्यक्षाचं नाव जाहीर करण्याचं टाळलं जातंय। दरम्यान गोकुळसाठी पुणे इथं आणि मुंबईतील NDDBची जागा घेण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली। गोकुळदूत संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी सत्ताधारी शाहू आघाडीच्या नेत्यांची आणि संचालकांची आज शासकीय विश्रामधाम इथं बैठक झाली। नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांच्यासह संचालक बैठकीला उपस्थित होते। सुरुवातीला नेत्यांनी बंद दाराआड चर्चा केली, त्यानंतर संचालकांशी संवाद साधला। अध्यक्ष निवडीसाठी 30 मे रोजी गोकुळ शिरगाव इथल्या संघाच्या कार्यालयात संचालकांची बैठक होणार आहे। 3 वाजता अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सुरू होईल। त्यापूर्वी शाहू आघाडीची पार्टी बैठक होईल। या बैठकीत अध्यक्षपदाचं नाव जाहीर केलं जाईल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक बैठकीला आले नाहीत। मात्र नामदार आंबेडकर आणि नरके यांच्याशी चर्चा झाल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय। त्यामुळे महायुतीचा नव्हे तर शाहू आघाडीकडेच गोकुळचं अध्यक्षपद राहणार आहे। अरुण डोंगळे यांनी आजच्या बैठकीकडे पाठ फिरवली। त्यामुळे डोंगळे यांची नाराजी अजून कायम असल्याचं दिसतंय। दरम्यान गोकुळला मुंबई आणि पुण्यामध्ये जागा अपुरी पडत आहे। त्यामुळे पुणे आणि मुंबईत जमीन खरेदी करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली। मुंबईतील जागेसाठी NDDBच्या अध्यक्षांशी नामदार मुश्रीफ यांनी फोनवरून चर्चा केली। अध्यक्ष निवडीनंतर पुणे आणि मुंबईत गोकुळसाठी जमीन खरेदीच्या कामाला गती येणार आहे।